महिन्यांपूर्वी ऐतिहासिक मुरबाडच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माझी निवड झाली। मुरबाडचे कार्यसम्राट आमदार गोरगरिबांचे स्फूर्तीस्थान, मान्यवरांचे प्रेरणास्थान ते आमदार किसन कथोरे साहेबांनी माझ्यावर सार्थ विश्वास टाकून नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली। त्या पदाला निश्चित न्याय देण्याचा जनता जनार्दनच्या साक्षीने प्रयत्न करीन, असे स्पष्ट प्रतिपादन ऐतिहासिक मुरबाड नगरपंचायतीचे गुणवंत नगराध्यक्ष माननीय मोहन भालचंद्र गाडगे यांनी केले। ते त्यांच्या निवासस्थानी नवस्फूर्ती वृत्तपत्र व महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज 24 लाईव्ह मुलाखत देताना बोलत होते। यापुढे जाऊन ते म्हणाले, आमचे मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेबांच्या माध्यमातून मुरबाडच्या समस्या, स्वच्छता, पाणी, वीज व सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। मुरबाडची तमाम जनता, त्याचप्रमाणे माझे आई वडील, पत्नी व तुम्हा मायबाप जनतेची खंबीर साथ म्हणूनच माझ्यासारख्या नवतरुणाला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला, हे यश मायबाप जनतेचं आहे। मुरबाडचा विकास हाच ध्यास ठेवून भविष्यात काम करीन असा माझा दृढ संकल्प आहे, असं शेवटी ते म्हणाले। ज्या माशेचा घाटातून आणि दाऱ्याघाटातून हिराजी गोमाजी पाटील यांनी स्वातंत्र्याचा हुंकार दिला, ती मुरबाडची पवित्र भूमी आणि आपल्या समोर आहेत या ठिकाणी या मुरबाडच्या ऐतिहासिक नगरीचे नगराध्यक्ष मोहन भालचंद्र गडगे। अत्यंत संघर्षातून उभं राहिलेलं उमद नेतृत्व मोहन गडगे यांचा इतिहास जर पाहिला तर आईवडिलांच्या संसारातून तयार झालेलं हे एक वेगळं व्यक्तिमत्व। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या आयुष्यात पत्नीचा मोलाचा वाटा असतो, दिदींचा सुद्धा या आयुष्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे। या ठिकाणी मोहन गडगे तुमची नगराध्यक्षपदी अत्यंत तरुण वयामध्ये निवड झाली, त्याबद्दल तुमचं प्राथमिक स्वरूपामध्ये नवस्फूर्ती वृत्तपत्र समूह आणि महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्हीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी मुरबाडच्या विकासाचं पर्व आता सुरू होत आहे, या संदर्भात आपण काय सांगू? नमस्कार, प्रथमतः मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो, आपण या ठिकाणी आलात। मुरबाडचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब यांनी माझ्यावर आताच 2 महिन्यापूर्वी नगराध्यक्ष पदाची दुरासा दिली, त्यांचा मी प्रथम आभार व्यक्त करतो। आणि विकास कामांच्या बाबतीत आपण सर्वांना माहिती आहे की कथोरे साहेब हे विकास कामांच्या बाबतीत फार आग्रही असतात। त्याचप्रमाणे या चुकीप्रमाणे त्यांनी मुरबाड शहरामध्ये आपण आता पाहत असाल तर पाणी पुरवठ्याची टप्पा 2 ही योजना चालू आहे। शहरात मुबलक पाणी पुरवठा होत असताना सुद्धा त्यांनी भविष्याचा विचार करून दुसरी पाणी पुरवठा योजना या ठिकाणी चालू केलेली आहे। स्वच्छताच्या बाबतीत आपण विचार केला तर आपण आताच नगरपंचायत मार्फत एक टेंडर काढून स्वच्छतेची काम हाती घेतलेले आहे। एक अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छता या ठिकाणी शहरात चालू आहे। त्याचप्रमाणे आता काही 2-4 महिन्यातच भुयारी गटाराचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे। आमदार साहेब त्याचा फॉलोअप घेतच आहेत। काही दिवसामध्ये पावसाळ्यानंतर कदाचित तो काम चालूही होईल। आणि अशा प्रकारे आपण स्वच्छतेचा असेल, पाण्याचा असेल, मुरबाड शहरातील पार्किंगचा विषय असेल, या सगळ्या आपण कामांना या चालना दिलेली आहे। आणि अजूनही आपल्याकडे इलेक्शनसाठी वेळ आहे, त्या दरम्यान आपण इतरही कामं मार्गी चांगल्या प्रकारे मार्गी लावू, असा आमदार साहेबांचा आणि आमचा संकल्प आहे। या ठिकाणी नगराध्यक्ष महोदय आदरणीय मोहन गडगे या ठिकाणी या मुरबाडच्या विकासाच्या संदर्भात एक नगराध्यक्ष म्हणून, एक नवतरुण आणि उमदा नगराध्यक्ष म्हणून आपल्या काय संकल्पना आहे पुढील? महिला आणि मुलींच्या बाबतीत आजच्या काळात जे काही जोखमा आणि संकट येतात त्या दृष्टिकोनातून आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा एक प्रस्ताव सादर केलेला आहे। जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण तो गेलेलाही आहे। येत्या काही दिवसात तो सीसीटीव्ही संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्याचं कामही पूर्ण होणार आहे, असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। या ठिकाणी नगराध्यक्षजी मोहन गडगे या ठिकाणी आई वडील आणि पत्नी यांची खंबीर साथ, याबद्दल आपण काय? निश्चितच कुठल्याही याच्यात आपण वाटेकरी म्हणून कुटुंब, परिवार आणि घरची मंडळी यांची साथ फार मोलाची असते, जी मला वेळोवेळी लाभलेली आहे। त्याचमुळे आज मी या पदावर बसलेलो आहे, याचं सगळं श्रेय मी त्यांनाच देतो। या ठिकाणी नगराध्यक्ष मोहन गडगे, आपण महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्हीला अत्यंत अभ्यासू मुलाखत दिली, त्याबद्दल आपण
त्याला धन्यवाद देऊन या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मला संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.